दुसरीकडे श्री 11 चांदई एक अफलातून संघ आपण पाहतो समोर भिडला जाईल. खरे दोन संघ आहेत. आम्ही जेव्हा लॉट्स पडले लॉट्समध्ये दोन संघ आमने सामने लागले ना म्हटलं काय घडलं कारण इतर एवढे संघ होते पण चिठ्ठी हे दोन संघ समोर आले. तिथून चर्चा सुरू झाली. कर्जत टेनिस क्रिकेटमधल्या या रजनीची वाट पाहिली गेली कधी स्पर्धा घडेल. सौरभ भोईर बरेच दिवस अक्षरशः पाहिलं गेलं तारीख कशी प्रकारे असेल या पद्धतीने आपण पाहिलं गेलं आणि त्यांनी सांगितलं मुलं नाही आहेत पण त्यांच्या वाटेला आली 15 तारीख. द मॅच ऑन. स्ट्राईकला शांताराम कोलंबे, नॉन स्ट्राईकला ऋतिक. पहिला षटक पहिला गोलंदाज अनुराग अंटो गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चांदईवरून काही मान्यवर आले असतील त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर भडवलवरून काही मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अफजल टिवाले चषक 2026 मनापासून हार्दिक स्वागत. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लेग बाय चेक धाव. अनुराग गतिवान गोलंदाज पाहिला गेला. जरूर आपण पाहिलं गेलं इनसाइड एज होती बॅटची कडा जरूर पाहिली गेली. अकाउंट ओपन झालं एका धावेने. पहिली धाव या ठिकाणी आपण पाहतोय शांतारामने आपलं अकाउंट ओपन केलं. एकीकडे भारत इंडिया आज वर्ल्ड कप मधली तिसरी मॅच जिंकलाय ती खुशखबरी आहे. फुलटॉस चेंडू लंगा फ्रीजर मध्ये समीर आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. झटका दिला गेला पहिला ऋतिकच्या स्वरूपात श्री 11 जयशंकर चांदई संघाला. पहिला झटका आपण या ठिकाणी पाहतोय. मनीष माली याच्यासाठी पारितोषिक लागलेले भावेश मिसाल यांच्याकडून प्रत्येक झेलला 500. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकार 3 चौकार साठी एकच वादा बबलू दादा यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बक्षीस लागली जातील. राज गोरे नवीन फलंदाज आपण पाहतोय. ही रजनी समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय या महिन्याच्या शेवटला कर्जत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम कर्जत टेनिस क्रिकेटचा लीग वर्ल्ड कप तुम्ही पाहणार आहोत. कर्जत टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा KPL कर्जत प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. उर्पी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. समोर क्षेत्ररक्षक आहे. दीपेश कालेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000चा पारितोषिक आहे. आणि अनिकेत हजारे सर एक चांगले पॅकर आहेत कोलारेचे त्यांच्याकडून 2000. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्रियांश 11 अमर बाबरे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी खेळताना दिसतोय. प्रियांशी 11 आपण संघ बडवा B+ अनुराग आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. इथं पाहतो जोरदार अपील जरूर आपण या ठिकाणी पाहिलं. बॅटला थोडासा ब्रश होताना पाहिलं गेलं. उसामाबाई आमिरबाई मनापासून धन्यवाद असेल तुमचं. थोडंसं आपण कॉम्बॉक्सच्या समोर आहात त्याच्यामुळे कृपया करून शांतता घ्या. एक चांगली मॅच आहे तुमच्या भेटीस. एन्जॉय करा.
अंटो पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँड राऊंड विकेट समोर उडवला शतरक्ष समीर पोहोचणार का एक धाव आपण या ठिकाणी पाहतो चित्तेके चपलाईने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले 2 धावा कंप्लीट 2 धावा पूर्ण पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती पॉवर प्लेचं एकमात्र षटक या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण झालंय पहिल्या चेंडूवरती आपण विकेट पाहायला गेला एक सिंगल आल्यानंतर ऋतिक माघारी परतला आणि त्याची जागा गेला राज गोरे गेल्या मैदानावरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय पंकज मस्कर या ठिकाणी पाहतो संघाचा सरपंच राकेश पाटील सात बाय येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण हा सरपंच खऱ्या अर्थाने तुम्हाला दिसणार आहे राकेश पाटील तोही सज्ज आहे आज खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करून या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा विजयी घोडदौड या ठिकाणी पाहतोय सलग 5 सामने जिंकलेत पण आज श्री 11 जयशंकर चांदई संघ त्यांच्या ह्या विजयाचा घोडदौड या ठिकाणी थांबवणार का मॅच पाहायला मजा येणार पंकज मस्कर त्याला 15 मिनिटाचा अवधी आहे पहिले 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे नितेश तरे आमचे कडक आहेत कारवाई त्यांच्याकडून बेधडक आहे इथे पाहत वर रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न सिंगल या ठिकाणी आपण पाहतो एकदा या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाईल 7 साजिद नजेब आहे यांच्याकडून आपण पाहतो ज्या ट्रॉफी झाल्यात यूट्यूबसाठी खर्च आहे आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट सरपंच होऊन त्यांच्याकडे पाहिले जात आहे 7 साजिद नजे त्यांच्याकडून पारितोषिक लाभलं गेलं आहे आणि अफजल टिवालेवरती असलेलं प्रेम या प्रेमाखाती यूट्यूब आणि पहिल्या दुसऱ्या नंबरची ट्रॉफी त्यांच्याकडून आली धन्यवाद दादा इथे पाहतोय खराब क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहिलं गेलं एक धाव पूर्ण केलेली पंकज गोलंदाजी मार्कवरती आहे धावसंख्या स्कोर कार्ड 7 कर्जत टेनिस क्रिकेट आपण पाहिलं गेलं भरभरून पाहिलं गेलं आज कर्जत टेनिस क्रिकेटचे काही संघ मयूर पिसेकर यांच्या ग्राउंडवरती आज खेळताना दिसतात गोलंदाज राईट राऊंड द विकेट समोर गेल्याचा प्रयत्न मागचा दरवाजा उघडा केला समोर सापडला फलंदाज त्रिफलाचित एसटीवरती चेंडू आदलला झटका दिला गेलाय माघारी परतणार शांताराम आणखीन एक झटका सलामीची जोडी माघारी परतले विकेटचं पतन विकेट क्रमांक 2 सांदेश संघाचा विचार केला तर येणाऱ्या काही दिवसामध्येच एक चांगली कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जात आहे ती चांदईची स्पर्धा जरूर आपण लवकरच पाहणार आहोत दिनांक 15 मार्च ते 18 मार्च ही स्पर्धा आपण पाहतो आणि कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे स्पर्धेकडे पाहिलं जात आहे आणि चांगली स्पर्धा तुमच्या भेटीस येईल तो बघा वर्ल्ड बी प्लस चे पाउन्सर अमरजी बाबरे प्रियांशी 11चे संघमालक यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 5000चं पारितोषिक आहे पंकज मस्करसाठी हे पारितोषिक आहे
बनेली टीम या ठिकाणी उपस्थित असेल तर जरूर त्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. बनेली टीम जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आमच्याशी संपर्क साधायचे. पंकजा पुढचा चेंडू आपण पाहिला राईट हँड राऊंड विकेट. चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट झोन मध्ये. चेंडू आउट ऑफ पार्क. बेगेट षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड पाहतो वैभव मैदानात गेला आणि खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. जरूर आपण पाहतोय थोडंसं लेट झालं आज महाशिवरात्र आहे सर, त्याच्यामुळे बरेच आपण पाहतो सुपर सिक्सचे एक मॅच आपली पेंडिंग राहिली तर आपण बरोबर टायमिंगवरती होतो या ठिकाणी. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. दोन षटकामध्ये धावसंख्या 15 या आकड्यावरती. 2 बाद 15. एक सावध सुरुवात म्हटली जाईल कारण 2 विकेट जरूर आले आणि जर पॉवर प्ले आणि विचार केला विकेटचा विचार केला कुठंतरी प्रियांशी 11 बडवा बी प्लस संघ थोडा आगेकूच आहे. अमर बाबरे पुरस्कृत हा संघ सध्या तरी थोडा आगेकूच करतोय पण येणारे 2 षटक खूप महत्वाचे असतील. गोलंदाज रिकीचा चेंडू आपण पाहिला गेला. फसला गेला चेंडू. पंचांचा इशारा जरूर आला. 2 हात समांतर वाईट चेंडू आणि या 4 तब्बल 5 धावा वाईटच्या या ठिकाणी मोजल्या जातील. रिकीचा पहिला चेंडू दूरवर होता. एसटी रक्षकाला गेला. पाठीमागे जे खेळाडू आहेत तेही फसले गेले आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सर ती गाडीची लाईट सांगा जरा. रन थांबल्या होत्या त्या आता ह्या 5 धावेने ओपन झाल्यात कारण खऱ्या अर्थाने धावांची गरज होती. त्या धावा आपण पाहतोय. सांगितलं पहिले 2 षटकं या आत्तापर्यंत या मैदानाचा विचार केला आपण पहिल्या रात्रीपासून चौकार षटकार बरेच पाहिले गेले. खऱ्या अर्थाने दामद बडवल ग्रामपंचायत येणाऱ्या निवडणुकीचे थेट सरपंच सातबाई साजिद नज यांनी सांगितलं जेवढे चौकार षटकार आम्ही पाहिले नव्हते तेवढे या स्पर्धेमध्ये पाहिलेत. पाहतोय बराच काळ चेंडू हवेमध्ये उमेश पहिला हाताने चेंडू सोडला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू वरती पोहोचला. झेल पकडला. फलंदाज बाद. झटका या ठिकाणी दिला गेला. माघारी पत्रावं लागेल राजला. काय करतोय विचार करतो. थोडासा गारवा जाणवला. दमट वातावरणामध्ये चेंडू पार होत नाहीयेत. पहिल्या इनिंगला पाहिले गेले आज त्यांचे परफेक्ट टायमिंग लागला. या स्पर्धेमध्ये गत स्पर्धेमध्ये आम्ही पहिला रियानला पाहिलं होतं जेव्हा 19 धावांची गरज असताना रियानने लगावलेले 3 माल्टी हिट 3 षटकार. काय फटकेबाजी केली होती रियानने आणि यूट्यूबच्या माध्यमातून चर्चेत गेली. 2 लाख व्ह्यूअर्स सापडले होते तिथे भेटले होते. ते 3 षटकार जबरदस्त बॅटिंग होती. इथे रिकी तयार. पहिला चेंडू खराब टाकला. 5 धावा खर्च झाला. त्यानंतर विकेटचं पतन आपण पाहिलं. बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहतोय. डायरेक्ट ठिकाणीचा प्रयत्न चांगला फॉलो थ्रू या ठिकाणी सजवला रिकीने. लेग बायची 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय म्हणजे एक्स्ट्रा 6वी धाव या षटकामध्ये आणि धावसंख्या स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती. 3 बाद 21 धावा पाहिल्या गेल्यात आपण पाहतो या ठिकाणी थांबल्या गेल्यात. पण चांदई संघाचा विचार केला तर शेवट परत बॅट्समन चांगले बॅट्समन त्यांच्याकडे आहेत. आघाडीचे फलंदाज थोडेसे अपयशी ठरल्यानंतर
वैभववरती खूप मोठी जिम्मेदारी असेल या ठिकाणी. इथे पाहतोय जिम्मेदारी वैभववरती आहे, सांगितलं होतं. इथे खराब शॉट सिलेक्शन. काऊ कॉर्नर रिझर्व मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची कडा घेतली, शॉट फाईंडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मनीष. चांगला झेल. भावेश मिसाल यांचे खास मित्र आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक झेलला पैसे लावलेले, त्यांच्यासाठी पारितोषिक लावलंय. आता मोबाईल आतमध्ये नाही त्यांच्याकडे, तर प्रत्येक 500 रुपये त्यांना जीपे होतील. ओके बघा, लगेच कॉल आला मनीषच्या मोबाईलवरती 500 रुपये जीपे. झेलसाठी आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी सुयश मिळवत असताना जर विचार केला अनुरागने विकेट मिळवला. पंकज गोलंदाजी मार्कवरती आला, त्यांनी तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवला. आणि ते रिकी पहिल्या चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर पाहिलं होतं विकेट, एक लेग बायची धाव आणि आणखीन एक विकेट. दमदार कामगिरी रिकीकडून आपण पाहतोय. भडवल संघाचा अग्रेसर गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे, त्याच्याकडून चांगली कामगिरी. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. इथे समोर उडवला चेंडू, समीर माले प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी. षटकारे सांगितलं लगेच आम्ही इथून हात वरती गेला, कारण इथून समोर दिसलं. षटकार आपण पाहतो या ठिकाणी. 6 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड या ठिकाणी 27-27. 4 चेंडू झाले, त्या चेंडूवरती आपण पाहतोय. आणि MTC लाईव्ह इव्हेंटचे तो कॅमेरामॅन आहे त्या ठिकाणी पाहतो. मेन कॅमेरावरती आहेत नीलू आणि मिडल कॅमेरावरती अभय आपण पाहतोय. आणि कुणाला मात्र पाहतो आपण या ठिकाणी ऑपरेटरच्या भूमिकेत MTC लाईव्ह इव्हेंटची टीम. ऑफिशियल पाहिलं गेले तर राजेश भोईर सर, ते मेन पंचाच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत 7 सिद्दीकी. स्कोरर आमचे नितीशजी तरे, आमचे साथी समालोचक योगेश ढोले आणि ऑफिशियल तिसरे पंच म्हणून आपण पाहतोय फिरोज खान सर. षटकार आपण पाहिला गेला, धावा पाहिजेत आणि इथे मंगेशच्या बॅटमधून तो षटकार आला. बॅटची आतली कडा आपण पाहिली गेली. 1 धाव या ठिकाणी आणि एका धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी पाहतोय जाऊन पोहोचला. अठ्ठावीस या आकड्यावरती 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर धावा बनवायच्या आहेत. धावा आपण पाहतो समोर आव्हान ठेवायचं आहे. बडवा बी प्लस समोर आव्हान ठेवायचं आहे. ते ह्या खेळाडूंना मोठी पार्टनरशिप करावी लागेल आता. इथे पाहतो पंच लक्ष वेधून घेतात. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धावा आपण या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धावेने मोहसिन बाय ज्यांचा रेकॉर्ड ब्रेक झाला, नेवालीच्या खेळाडूंनी तो रेकॉर्ड ब्रेक केला. दोघांनी 13-13 चेंडू फेकले. मोहसिन बाईने धावा खर्च केला 15, पण रामदासने खर्च केला त्या 33. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. मोहसिन बाईने जरूर आपण पाहतो 13 चेंडू फेकले होते, पण 15 धावा खर्च होत्या. रामदासचा विचार केला जे हनुमान संघाकडून 13 चेंडूमध्ये 13 चेंडू फेकले आणि धावसंख्या आपण पाहतोय. दादा लेझर लाईट बिलकुल मारू नका, ज्यांच्याकडे लेझर लाईट आहे तर प्लीज लेझर लाईट मारू नका. तर तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 29. एक अंतिम षटक आहे. इथे किमान 20 धावा खूप महत्त्वाच्या ठरतील.
15 ते 20 मध्ये आपण पाहतो या धावा या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतो टॉस केला जाईल. चला राधे 11 मीरा रोड संघ आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित राहा. बनेली टीम आपलाही कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी पाठवायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल करायचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल पाहिला गेलं या ठिकाणी. फलंदाज बाद, आणखीन एक झटका. 3-11 जयशंकर सांदई संघाला. मंगेश बाद झाला. चिरागला साथ द्यायला आपण पाहतो आता नवीन फलंदाज मैदानावरती बायकरमॅन नितेश भोईर. नितेश भोईरचा जर विचार केला तर अनेक वेळा संघासाठी सलामीची भूमिका ज्याच्या माध्यमातून नेहमीच केली जात होती. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी राकेश पाटील. नितेश भोईर होता स्ट्राईकला. गेला चेंडूला डी बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये एक धाव. पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. दोघांमध्ये ताळमेळ चुकलं. तू धाव मी धाव, मी धाव तू धाव, तू थांब मी थांब या म्हणता 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 फलंदाज बाद झाला चिराग. धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. नवीन फलंदाज ओमाजी. मी सांगितलं तुला नितेश बॅट्समन पाहिलं गेलं तर खूप बॅट्समन आहेत. अजूनही सौरभ आहे, बॅट्समन भरपूर आहेत. पण तिथे आपण पाहतोय चिराग स्ट्राईक नितेशला देण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. जर स्ट्राईक रोटेट करायची होती तर थांबणं गरजेचं होतं. थांबणं तिथे आपण पाहतोय कुठेतरी विचार करून पाहतो. कॉलिंग त्या पद्धतीने पाहिजे होती. पण पहिली धाव त्या तेजीत जरूर नितेशनी घेतली होती, पण थोडासा थांबला गेला आणि डबल माइंड झाला चिराग. जाऊ का थांबू या डबल माइंडमध्ये चिराग बाद झाला. पण चिरागने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली असती तर चिराग ही चांगले मोठे फटके मारू शकला असता. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एडजस्टमेंट आम्ही सगळ्यांना करतो, काही टेन्शन नाही. 3 चेंडू झाले, शेवटचे 3 चेंडू आहेत. राकेश पाटील संघाचा सरपंच गोलंदाजी मार्गवरती झाला सज्ज. तर पाहतोय स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. मी सगळं फटका पाहिला होता तर ही चेंडू आपण पाहतोय गरगलत निघाला सीमारेषे पलीकडे. धनधन करत डीप फाईन रिझर मध्ये आलेला महत्वपूर्ण चौकार. 4 धावा आणि 4 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 34 या आकड्यावरती. दोन्ही संघ पाहिले गेले तर कर्जत टेनिस क्रिकेटमधले 2 चांगले संघ आपण पाहतोय. तुफान फॉर्ममध्ये असले 2 संघ एकामेकासमोर भिडताना दिसतील. सांदई संघ म्हटलं ते चांगला आयोजक पण आहेत. इथे फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. लेग पॉइंट मध्ये आलेला बेहतरीन हाय ह्यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार गरज होती, तो षटकार त्या ठिकाणी आला. षटकार आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती.
शेवटचा चेंडू आहे. बॉल जर भेटला असेल तर त्यानंतर खुरम सर बॉल पोचवा मैदानात. बॉल बॉय बॉल मैदानात पोचवा. अंतिम चेंडू होता या ठिकाणी आपण पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर डॉट चेंडू आला. षटक आपण पाहतो या ठिकाणी चौथं या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती. 41 धावांची गरज. या टॉससाठी बनेली टीम कॅप्टन प्लीज टॉससाठी या ठिकाणी या. चला बनेली संघाचा कर्णधार आपण प्लीज अपोजिट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. बनेली टीम कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी या लगेच. आले आले ते पण आले कारण टिटवाला खूप लांब आहे ना इथून. टिटवाला बनेली खूप लांब आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. नादिर भाई या आपल्या शुभाचे टॉस या ठिकाणी करूया. टॉस या ठिकाणी केला जाईल. रॉयल स्टनर्स मीरा रोड राधे 11 नावाने आज या ठिकाणी खेळताना दिसेल. तो फिल्डिंग आहे. बनेली टीम कॅप्टन प्लीज संपर्क साधा आमच्याशी. रॉयल स्टनर्स मीरा रोड राधे 11 संघ आपण पाहतोय. टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी बनेली टीमला. यानंतरची मॅच बिग फाईट आपण पाहतोय. 40 धावा झालेत. सरपंच 41 धावांची गरज आहे. ठाणे ग्रामीण मध्ये आपण पाहतोय नेहमीच चांगली कामगिरी करणारा संघ रॉयल स्टनर राधे 11 हा संघ आपण पाहतो खेळताना दिसेल. कल्याण ग्रामीण मधील बनेली संघाच्या विरोधात ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. चला सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल. 41 धावांचं आव्हान घेऊन मैदानावरती
समीर माली आणि त्याच्या सोबत राकेश पाटील रातो का कातील त्या ठिकाणी सज्ज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तुफानी हल्ला. चेंडू पाठवला सीमारेषा पार. 7 धावांचा डल्ला. षटकार. पहिला चेंडू समीर मालीला भेटला आणि तिथे हात खुले गेले. गोलंदाजी मार्ग वरती आहे. ऋतिक कोलंबे याच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. 41 धावांचं आव्हान गाठायचंय. प्रतिषटक 10ची सरासरी असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला. तर पाहतोय कमबॅक करणारा चेंडू. बॅटची नरज घेतली. फलंदाज बाद झालाय. झटका आपण या ठिकाणी पाहतोय. विकेटचं पतन. बॅटला झाला ब्रश. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. टिक फॉर टॅग. दशा तसे उत्तर. पहिले तेरी बारी उसके बाद मेरी बारी. चला पहिली निघाली विकेटची वारी. पहिला फलंदाज बाद झाला. बनेली टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. नवीन फलंदाज 1 डाऊनला रिकी माली समीर मालीची जागा गेला मैदानात. संजय दादा सागर दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित. दादा या व्यासपीठावरती. आतिश दादा आपणही आतिश या. सागरजी कोलंबे चांगले आयोजक आहेत, नियोजक आहेत. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी संजय दादा त्यांच्या सोबत आहेत. आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू टिक फॉर टॅग. षटकार ठोकला. त्यानंतर विकेटचं बटन. ऋतिक कोलंबे चांगला चेंडू होता. कालवट टप्प्याचा समोरील पाहिला गेला. बॅटची काढा घेतली. एसटीच्या पाठीमागे चांगला सुपर झेल. बॅक टू बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातो. सुरुवात केली प्रतिषटक 10 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर विकेट डॉट चेंडू. पहिले 3 चेंडू दोन्हीकडे अकाउंट ओपन. विकेट आणि रन्स आपण या ठिकाणी पाहतोय. उर्फी चेंडूवर चांगला फटका. स्वीपर झोन मध्ये चेंडू काढलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. डीप कव्हर पार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा हलता होतो. जाऊन पोचला तो 10 आकड्यावरती. 10 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात झाली होती. इथे पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि ते व्यूहरचनामधून भेदलं रिकीने. चांगला कव्हर ट्राय पाहिला गेला. डीप कव्हर रिझनमध्ये चेंडू ढकलला गेला आणि सुंदर देखना फटका आपण या ठिकाणी त्याच्या बॅटमधून बघितला. इथे समोर दिलाय. उडवला चेंडूला. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट. षटकार. चांगला फटका आपण पाहतो. रिकी हात खुले केले. सुरुवात चांगली केली रिकीने. ऋतिकची गोलंदाजी पाहिली की थोडीसा शॉर्ट राहिला आणि या मैदानाचा विचार केला तर विकेट कडक आहे, टणक आहे. तिथे जर शॉर्ट चेंडू फेकला अधिक उचली घेतला जातो. निव्याचा चेंडू आहे. उचली अधिक आणि त्यामुळे परफेक्ट शॉट. बॅटच्या रगडमध्ये आला. चेंडू लॉंग ऑन झोनमध्ये जाऊन पडला. षटकार. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझनमध्ये नितेश आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे आणि ऋतिक जरूर सांगतोय तुम्ही लगावणार षटकार तुम्हाला रस्ता दिसणार पॅव्हिलियनचा. एक षटकार समीरने मारला तो पाठीमागे आला. रिकी मालीने मारला तो पाठीमागे आला. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय.
चांगला फटका, कडक शॉट राकेश पाटील संघाचा सरपंच स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. प्रत्येक फलंदाज षटकार ठोकताना दिसला. पहिले तिन्ही फलंदाज पाहिले गेले, समीर माली, त्यानंतर आता राकेश पाटील, रिकी ही षटकार मारून गेला. धावसंख्या आपण पाहतोय 22. 41 धावांची गरज आपण पाहतोय या ठिकाणी. सध्या तरी पाहिलं गेलं, बरेच सामने पाहिले गेले आपण दोन्ही संघाचे. चांदई संघ ही सध्या तरी बॅट बॅचमध्ये आहे आणि दुसरीकडे पाहिलं गेलं आज बॅट बॅच ओपन झाला आहे भडवल संघाचा, कारण खोपोलीमध्ये विजय झाला. कारण दोन्ही संघ पाहिले गेले कर्जत रेणूचे महान संघ जरूर आहेत, सध्या विजयापासून वंचित आहे. फाईन रिझर्वमध्ये जसा आला तसा मारला पिकअप शॉट. फाईन रिझर्वमध्ये चेंडू विसावला, चौकार आणि चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे 26 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 15 धावा आणि तेवढेच चेंडू शिल्लक आहेत. बॉल टू रनची गरज आहे. 15 चेंडू 15 धावांची गरज आहे. चांगला फटका पुन्हा एकदा. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. जरूर आपण पाहिलं गेलं, चांगला प्रयत्न या ठिकाणी, सुरेख प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय अफलातून कामगिरी करत असतात संघासाठी. बघा चांगलं, व्हेरी गुड, चांगली फिल्डिंग आपण त्या ठिकाणी पाहतोय. धावा वाचवत असताना धावसंख्या 27. अजूनही 14 धावांची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून पाहिलं गेलं तर कमबॅक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं या अगोदरच्या गोरेगाव टीमलाही त्याच पद्धतीने डिफेंड धावा करायच्या होत्या आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला होता. पे चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इथे आपण पाहतोय मिस. अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, झेलपेक्षा चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न वैभवने करायला पाहिजे होता. तिथून चेंडू पलीकडे गेला, षटकार आला. उंच होता चेंडू आपण पाहतोय. वैभवला थोडासा प्रयत्न करणं गरजेचं होतं. चेंडू अडवता आला असता, चेंडू आतमध्ये ढकलणं गरजेचं होतं. या षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. म्हणजे पंकजी आपण पाहतो त्या पंक्तीमध्ये आला षटकारांच्या. आणि हा षटकार पाहिला गेला तर कुणाल सर आम्हाला सांगतात या स्पर्धेमध्ये 290 षटकार आत्तावर झालेत. म्हणजे 290वा षटकार कुणी मारला तो पंकज मस्करने मारला. षटकार एवढे झालेत जेवढे IPL, जेवढे वर्ल्ड कपमध्ये षटकार नसतील झाले तेवढे आज 6 रात्रीमध्ये षटकार झालेत. इथे पाहतोय वाईट चेंडू, एक धाव आपण पाहतोय. चिराग थोडंसं आपण पाहिलं गेलं आज ज्या धावा कमी झाल्या तिथे कुठेतरी आपण पाहिलं गेलं, कारण किमान या मैदानावरती 60-65 धावांची खूप गरज पडते. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय. छत्रक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये आहे. सिंगल या ठिकाणी घेतली, सिंगलने स्कोर कार्ड 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 35. 6 धावांची गरज, 12 चेंडू 6 धावांची गरज. राधे 11 तयार राहा आपण. शतरक्षण आहे, बनेली टीम, बॅटिंग आहे तुमची. चला योगेश डोले सर आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे. अफजल टिवाले या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांनाही विनंती करतो आपण लगेच
पाहुण्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यायचे. या अफजलजी टिवाले या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वैभव थेर गोलंदाजी मार्कवरती आहे. 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. आणि त्या पाहतोय पंकजच्या बॅट मधून चेंडू निघाला डीप मिड विकेट रिझल्ट मध्ये. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. 6 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. षटकार आला. आपण पाहतोय विजयी षटकार पाहिला गेला पंकजच्या बॅट मधून. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रिकी. रिकी ठरला मॅचचा हिरो. पहिल्या चेंडू होती 5 धावा जरूर खर्च केला. त्यानंतर लेझर लाईट बंद कर दादा. तर मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रिकी. 7 बाय आपले मनापासून आभार. पंचाच्या भूमिकेत आपण चांगली कामगिरी केली.